आज मोक्षधाम सर्व समाज समितीकडून 501 व आठवडा आहे. आपण इथे उपस्थित आहात, काय सांगाल? मोक्षधाम सेवा समिती सर्व धर्मची ही सेवा समिती आहे. गोंदियात एकमेव मोक्षधाम पार्वती घाट इथं आहे आणि निश्चितपणे गोंदियाला एक स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनासाठी संपूर्ण गोंदियाचे प्रतिष्ठित नागरिकगण आणि गोंदियाचे जे काही सेवा संस्था आहेत ते या सेवेच्या माध्यमातून गोंदियाला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करून राहिले आणि त्यांना कुठंतरी हे 501 जे सप्ताह आहे ते व्यवस्थितपणे त्यांच्या सुचारूपणे चाललं आहे. त्याबद्दल मी त्यांना आज या कार्यक्रमात खूप खूप धन्यवाद पण दिला आहे आणि त्यांच्या कार्याला जे काही सहकार्य नगर परिषद गोंदियाला करता येईल त्याच्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आपण पाहिलं की गोंदियाच्या प्रत्येक कार्यक्रमात जिथे आपल्याला बोलवलं तिथे आपण उपस्थित राहता. गोंदिया स्वच्छ करण्याकरता आपण प्रत्येक आपल्या भाषणात सांगता. यामुळे असं वाटतंय की नक्कीच यावेळेला मागच्या ज्या काही वर्षात गोंदिया स्वच्छ सुंदर झाला नाही, पण या रेजिममध्ये नक्कीच गोंदिया स्वच्छ व सुंदर पाहायला मिळेल असं एकूण वाटतंय. काय सांगाल? बघा, मी गोंदिया शहर निवडणूक झाल्यानंतर संपूर्ण गोंदिया फिरत असं वाटतंय की गोंदियामध्ये मागच्या 10-15 वर्षात काही झालंय की नाही झालंय. इथं एवढी मोठी 1.5 कोटीची निधीने आपण शवदाहिनी बनवली आहे. आजपर्यंत त्याचा दार उघडून गेलेला नाही. ही गोंदिया नगर परिषद कुठंतरी ठेकेदारांच्या या जकडांमध्ये फसलेली आहे. कुठून मला त्या जकडांमधून गोंदिया नगर परिषदला हा दाग पुसायचा आहे. ही नगर परिषद आहे, ही नरक परिषद नाही आहे. हा एक संदेश गोंदियामध्ये देण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. सर्व समाज मोक्षधाम समिती हे काम करते. या समितीकरता आपण काय म्हणाल? गोंदिया शहरामध्ये जर एवढी समिती काम करून राहिली आणि एक व्यवस्थितपणे मोक्षधाम सेवा समिती जे कार्य करून राहिली, निश्चितपणे त्यांचं कार्य सराहनीय आहे. त्यांचं केलेले कामं आज आपण जे इथं डेव्हलपमेंट बघत आहोत ते काही नगर परिषदनं केलेले नाही, ते या गोंदियाचे प्रतिष्ठित लोकांनी केलेले आहेत. आणि त्यांची छुटमुट मागणी गोंदिया नगर परिषदपर्यंत असते. आणि बघा, हा सगळ्या शेवटचा जे अंतिम मार्ग आहे ते मोक्ष आहे. इथं आम्ही चेअरवर जर बसलोही असो, पण तिथं जायला आम्हाला काही चेअर लागत नाही. सगळ्यांना एकच जागेवर जावं लागते. एवढा स्वच्छ करण्याचा प्रयत्न या गोंदियाच्या प्रतिष्ठित नागरिकांचा आहे. निश्चितपणे माझा पण पाठपुरावा याच्या मागे राहील. मी आजच त्यांना